ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। शहापुरातील आर.एस. दमानी या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळलं आणि शाळेच्या व्यवस्थापनाने 10 ते 12 विद्यार्थिनींची अक्षरशः कपडे काढून तपासणी केलेली आहे। यामुळे या मुलींमध्ये संतापाची लाट पसरली आणि ही घटना पालकांना समजताच सगळ्या पालकांनी शाळा गाठलेली आणि या प्रशासनाला जाब विचारलाय। या सगळ्या पालकांनी एकत्र येत मुख्याध्यापकांना घेराव घातला। दरम्यान सर्व पालक आणि महिलांनी शहापूर पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडलेला आहे। संबंधितांवरती गुन्हा दाखल होऊन जे कोणी ट्रस्टी आहेत ते समोर येऊन माफी मागत नाहीत आणि आमच्या मुलांची जबाबदारी घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। आता पण एवढा मोठा प्रकार घडलाय तरी हे जे शिक्षण अधिकारी आले ते म्हणतात ठीक आहे, आम्हाला कालच कळले, मग हे सकाळी पण हजर झाले नाही, आता हजर झाले, आताही हे कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेण्याचं आम्हाला उत्तर देत नाहीये। ठीक आहे, आम्ही बघू, तुम्ही तक्रार नोंदवा एवढंच सांगतायत। मग ती मुलगी नैराश्यात जाईल, ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याकडून काहीतरी वाईट घडेल, त्याच्यानंतर ऍक्शन घेणार का? आज आता आम्हाला उत्तर हवं इथे आणि त्या मॅडमचा आम्हाला राजीनामा हवाय। तर पालकांची अशी मागणी आहे की जोपर्यंत येथील जी ट्रस्टी ज्या कोणी ज्या संस्थेवर असलेल्या ट्रस्टी इथे येत नाही आणि आम्हाला आमच्या पाल्यांची जिम्मेदारी घेत नाही तोपर्यंत आम्ही येथून पोलीस स्टेशन मधून हलणार नाही असे त्यांच्याकडनं सांगितलं जाते आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। मॅडम, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? आमचं असं प्रामाणिक मत आहे की ट्रस्टींनी ह्यावर उत्तर दिलंच पाहिजे, कारण की ट्रस्टीच्या भरोशावर ही स्कूल आहे आणि ट्रस्टींना इथे काय प्रकार घडतात हे कळले पाहिजेत आणि त्याच्यावर त्यांनी ठोस कारवाई केली पाहिजे। या मॅडमचा राजीनामाच नकोय आम्हाला, या मॅडमांवर कठोर कारवाई झालेली पाहिजे, कारण की त्यांनी जो प्रकार केलाय लहान लहान मुलींच्या बाबतीत, म्हणजे अगदी 5वीच्या 10-11 वर्षाच्या मुलींना काही माहितीही नसतं की हा प्रकार काय। त्या मुली अक्षरशः आज शाळेत यायला घाबरतात की नाही आम्ही शाळेत जाणार नाही। या इतका घृणास्पद त्यांनी जो केलेला आहे प्रकार, त्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला ट्रस्टी इथे भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलंही स्कूलला पाठवणार नाहीत आणि आम्ही उद्या जाऊन स्कूलला टाळाही मारू, एवढी सुद्धा आमच्या पालकांची तयारी आहे। कारण की मुलांच्या बाबतीत जे झालंय ते खूप आज 2 ते 3 तासात ट्रस्टी इथे आले पाहिजेत। आम्ही सकाळपासून फोन करतोय, सकाळपासून त्यांना बोलवतोय, फोन उचलत नाही, येतो करतात आणि आले पण नाही। आणि आताही जर 2-3 तासामध्ये ते आले नाही तर शाळेला आम्ही टाळा लावणार आणि मुलांना शाळेत पाठवणार नाही। संबंधित पालकांच्याकडनं सांगितलं जात आहे की जोपर्यंत येथील जी ट्रस्टी आहेत ते येऊन आणि आमच्या मुलांची जिम्मेदारी घेत नाही तोपर्यंत आम्ही इथनं ठिय्या आंदोलन जे चालू आहे ते इथून पोलीस स्टेशन मधून हलणार नाही आणि विशेषतः आल्यानंतर आमच्या मुलांची जर जिम्मेदारी घेतली नाही तर आम्ही आजपासून जी आर.एस. दमानी स्कूल याला टाळं लावणार आणि येथील जे संबंधित असलेले पोलीस अधिकारी त्यांच्याकडनं आपण विचारपूस केल्यानंतर ते कॅमेऱ्यासमोर मात्र बोलण्यास या संदर्भात तयार नाहीत। न्यूज 18 लोकमत, सुनील गरत, शहापूर।